तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. असं आहे की फारच सिरियस प्रकरण आहे. अशा पद्धतीचे कट रचने हे लोकशाहीमध्ये मान्य नाही. निवडून येणं किंवा निवडणूक पराभूत होणं हे चालत राहतं राजकारणामध्ये, पण निवडून आलेल्या प्रतिनिधीला मारणे किंवा त्यांचा कट तयार करणे आणि त्यांच्या भावाला त्या ठिकाणी षडयंत्र तयार करणे, मारण्याचं, जिवे मारण्याचं, नुसतं मारण्याचं नाही, जिवे मारण्याचा प्रयत्न आणि तशी या ठिकाणी योजना तयार करणे. जर आज समजा ते लक्षात नसतं आलं किंवा त्याच्या पोलिसात तक्रार झाली नसती तर एखाद्या वेळी त्यांनी हा प्लान सक्सेस केला असता आणि त्यांच्या भावाचा आणि त्यांचा जीव गेला असता. निवडणुका जिंकण्याकरता, आमदार होण्याकरता एवढी लाचारी पाळणे हे काही योग्य नाही. हे लाचारपणाचं लक्षण आहे. राजकारणामध्ये निवडणुका लढता येतात, 2029मध्ये लढता येईल, त्यांच्या नशिबात असेल ते निवडून येतील. पण आज प्रवीण तायडे आणि त्यांच्या परिवाराला संपवणे हे जे कट कारस्थान आहे हे मात्र योग्य नाही. नाही, ठीक आहे. आता ते पोलिसांना SITला त्यांनी SITची चौकशी सुरू आहे. या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये मी अधिक भाष्य करणे योग्य नाही. अशा प्रकरणामध्ये ज्या SIT असतात त्यावर कुठलेही त्यांचे तपास डायव्हर्ट होऊ नये म्हणून माझ्यासारख्या व्यक्तींनी तरी अशा पद्धतीचे कुठलेही स्टेटमेंट करून तपासामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न मी सुद्धा करणार नाही. ज्यांच्याकडे काही अधिक माहिती असेल ते SITला देतील. असं आहे की फोन करणे किंवा कधी भेट होणे याच्यामध्ये काही गुन्हा नसतो. त्याच्यात त्यांना काही आर्थिक पुरवठा केला का, त्यांना काही प्रत्यक्ष संबंध आहे का, त्यांच्या मालमत्ता जे काय आहे त्यामध्ये काही आर्थिक संबंध आहे का, त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करताय. कोणी कोणाला फोन केला किंवा कोणी कोणाला भेटलं याच्यापेक्षा आर्थिक संबंध काय, जे अघोरी कृत्य आहे त्याच्यात संबंध काय, किंवा त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, यावर त्या ठिकाणी गुन्हा निश्चित होत असतो. रवी राणा असं म्हणाले की आगामी काळामध्ये देशात भाजप आणि काँग्रेस दोनच पक्ष राहील अशी परिस्थिती आहे. नाही, देशामध्ये हीच परिस्थिती आहे, पण स्थानिक लेवलला मात्र NDA, देशातही NDA आहे. मला वाटत नाही की NDA शिवाय पुढं काही 10-20 वर्ष आहे. मला वाटतं की NDAचंच राजकारण चालेल आणि तिथे त्यांचे महाविकास आघाडीचंच पुढं चालेल. शेवटी एक पक्ष कुठलाही या देशाच्या संपूर्ण 140 कोटी जनतेला त्या लेवलचे पक्ष आहे, त्या राज्यातले पक्ष आहे, स्थानिक त्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे एवढ्या लवकर काही प्रादेशिक पक्षाला तुम्ही कमजोर करता येणार नाही. मला वाटतं NDA आणि UPA जे आहे किंवा महाविकास आघाडी आहे असंच त्या ठिकाणी एकत्र येऊन मला वाटतं पुढचं भविष्य दिसतं. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.